नाशिक महानगरपालिकेत 20 अधिकारी कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार सोहळा। नाशिक महानगरपालिकेतील विविध विभागांमधील 20 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती प्राप्त केली असून त्यांच्या सन्मानार्थ भव्य सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। या प्रसंगी आरोग्य विभागात तब्बल 26 वर्षे निष्ठेने सेवा देणारे बाळकृष्ण माधवराज तेजाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। शहरातील आरोग्य सेवेतील त्यांच्या योगदानाचे सर्व स्तरांवर कौतुक करण्यात आले। तेजाळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो आणि त्यांच्या या यशस्वी प्रवासात पत्नी शोभा बाळकृष्ण तेजाळे यांनी प्रत्येक टप्प्यावर साथ दिली आहे असे त्यांनी कृतज्ञतेने नमूद केले। सत्कार सोहळा सर्व निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ, मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला विभाग प्रमुख, अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आज नाशिक महानगरपालिकेत 20 कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त सन्मान आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। आपल्यासोबत बाळू तेजाळे आहेत। हे गेल्या 26 वर्षांपासून महानगरपालिकेच्या किंवा सामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडवत आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवत आहेत, चांगले कार्य करत आहेत आणि आज त्यांचा सेवानिवृत्त समारंभ आयोजित करण्यात आला होता। तर आपल्यासोबत आहेत ते, आपण त्यांच्याकडूनच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। मी बाळू तेजाळे, नाशिक महापालिकेमध्ये मी गेल्या 26 वर्षापासून नोकरी केली आणि या 26 वर्षामध्ये मला काही चांगले अनुभव आले, काही वाईट अनुभव आले। आज माझा सेवानिवृत्तीचा दिवस असल्यामुळं मनाला एक आनंद पण होतो आणि वाईट पण। वाईट इतका ह्या गोष्टीचं वाटतं का एक महापालिका म्हणजे आमच्या कुटुंबाप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत राहिलेलो आहे आणि ह्या कुटुंबाला एकदमच सोडून देणे माझ्यासारख्याला फार वाईट वाटू राहिले। पण काय करणार, आता सरकारी नियमाप्रमाणे मला त्या थांबावंच लागणार आहे। महापालिकेने याच्यानंतरही मला कुठलीही संधी दिली सेवा करण्याची त्यांची, तर मी नक्कीच त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहील। आज आमचा जो कार्यक्रम झाला सेवानिवृत्तीचा, सर्व आमचे कर्मचारी होते, 20 कर्मचारी होते, त्यांच्याबरोबर आमचा सत्कार करण्यात आला। तो मनाला एकदम भारावून गेला। महापालिकेने याच्या पुढेही आम्हाला कुठलीही संधी दिली सेवा करण्याची तर आम्ही नक्कीच काय विचार करू आणि त्यांचा ऋणी राहील मी। धन्यवाद। ते काम करत होते। तर बाळू तेजाळे या कर्मचाऱ्यांकडून आपण त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणूनच घेतली आहे। ते ऑर्केस्ट्रा देखील गायचे आणि ते म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषामागे त्यांच्या स्त्रीचाच हात असतो आणि त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत। गेल्या 26 वर्षांपासून त्यांचा कार्यकाळ होता। सामान्य नागरिकांच्या किंवा महापालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या त्यांनी समस्या जाणून घेतल्या, तसेच वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांनी काम देखील केले आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते या क्षणाबद्दल काय सांगतील। ते कामाला जायचे तर उठावं लागायचे, कधी पण जायचे। 5 वाजता उठायला लागायचं, कधी 6 वाजता जावं लागायचं। ऊन पाऊस वारा असला तरी पण ते जायचे कामाला। कधी त्यांनी खाडा केला नाही। मला प्रसंग आले पण तरी ते लग्न असलं तरी पण ते कामालाच जायचे, घरी राहत नव्हते। खाडा कधीच केला नाही त्यांनी। लग्न असलं तर मी एकटी गेले पण त्या कामाला गेले तर ते रिटायर झाले, तर आमच्या संघच आता राहतील, तो आम्हाला आनंद खूप आहे। तर आता आपल्यासोबत सेवानिवृत्त कर्मचारी बाळू तेजाळे आणि त्यांच्या पत्नी होत्या। आपण त्यांच्याकडून याविषयी अधिक माहिती जाणूनच घेतली आहे आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे मी त्यांचे धन्यवाद करते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।